नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर युट्यूब चॅनलला. आणि आज आपण आलोय पिंपळनेर या गावामध्ये, जे कोणता जिल्हा? धुळे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या गावामध्ये आपण आलोय. इथे आपण मागच्या 1 वर्षापासून फोनवर सल्ला देत होतो, तर त्या प्रमाणात बागही खूप चांगली आहे. थोडा प्रॉब्लेम जाणवत होता, त्यामुळे आपण इथे पहिल्यांदा व्हिजिटला आलोय. तर आता हे जे शेतीचं सगळं नियोजन जे बघतात ते आपल्यासोबत आहेत. तुमचं नाव सांगा एकदा. सुनील गजानन उईके. सुनील गजानन उईके. तर हे इथलं सगळं नियोजन मॅनेजमेंट बघतात. त्यानंतर आमचे मित्र जे आहे श्री दौलत शेठ कारले साहेब, तर हे नगरचेच, यांना तुम्ही ओळखता बरेच लोक. श्री स्वामी साई समर्थ कृषी केंद्राचे संचालक आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शन आणि आपलं मार्गदर्शन, ह्या दोघांच्या मार्गदर्शनाने आपण इथे हा बाग कन्सल्ट करत होतो. तर आता तुम्हाला बाग दाखवतो आणि या बागेची संपूर्ण माहिती देतो, जेणेकरून तुम्हालाही हे बाग किती वर्षाची आहे, त्यानंतर हे ते झाडांची संख्या किती आहे, अंतर काय आहे, आणि तुम्हाला जे आंतरपीक दिसतंय पेरू, हे आंतरपीक इथं का घेतलं आपण, त्याची सविस्तर माहिती आपल्याला इथे व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ स्किप न करता जी माहिती आहे ती बारकाईने पहा. कारण नवीन लागवडी करणारे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आंतरपीक का घ्यायचं किंवा का घेऊ नये या सगळ्या माहिती तुम्हाला इथे क्लिअर होईल. तर दौलत शेठ, आपण आता जो बाग आहे, किती सालची लागवड आहे? साधारण 2022 म्हणजे श्रावणी पोळ्याच्या दिवशी लागवड केलेली. 2022 साली लागवड केली होती. आणि 2022 साली लागवड केल्यानंतर आपण पेरूची लागवड कधी केली आहे? पेरूची लागवड त्याच्यानंतर आता या डिसेंबरला 2 वर्ष झाले. ह्या डिसेंबरला 2 वर्ष, म्हणजे 1 वर्षानंतर केली. 1 वर्षानंतर इथे पेरूची लागवड केली. तर पेरूची लागवड जी आपण केली का केली? कारण संत्रा पीक हे 5व्या वर्षी आपण धरतो आणि 5 वर्ष याच्यामध्ये आंतरपीक दुसरं इथे लेबरचा अभाव असल्यामुळं आपण इथे कांदा असो, सोयाबीन असो, हे पीक आपण घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे आपण इथे पेरू लावण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या पेरूचं 2 वर्षापासून आपण खूप चांगलं असं उत्पन्न घेतोय आणि याचा एकमेकाला त्रासही होत नाही. काही ठिकाणी आम्हाला निमेटोड जाणवला, तर ते झाडं आम्ही काढून फेकले. आणि याच्यानंतर ह्याचं फळ सुरू झाल्यावर हे बाग पण आपल्याला काढून टाकायची आहे, हे पण लक्षात ठेवा. तर आता पेरू लावल्यानंतर आता ह्या बागेला झाले जवळपास 3.5 वर्ष, म्हणजे ह्या आता येणाऱ्या पोळ्याला 4 वर्ष कंप्लीट होणार. आणि झाडाचा घेर तुम्ही पाहू शकता. माझ्या मागचं झाड जे आहे हे एकदम जवळपास 8 ते 9 फूट वाढलेलं आहे. त्याचा घेर जवळपास 4 ते 5 फुटाचा झाला आहे. काही घेर असा आहे 6-7 फुटाचा पण घेर आहे काही झाडांचा, एकदम असे सुंदर असे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता जो पिवळा पाला नॉर्मल गळलेला दिसतोय, ते मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे. पिवळा पाला का गळतो आणि त्याचे काय कारण आहे. तरीही काही नवीन लोकांसाठी सांगतोय, अति थंडी, झालेला अति पाऊस आणि त्यानंतर पाण्याचा कमी जास्तपणा, याच्यामुळे ही पानगळ होत असते. हे आपल्याला काही त्रासदायक नाहीये. हे बघा, इथे जी आपल्याला ही पानगळ दिसते ना, ही पानगळ ही नॅचरल पानगळ आहे. त्यामुळे अशा पानगळीला घाबरू नका. आणि आता याच्यामध्ये काय होईल, जिथे पान गळलंय तिथे फुटवा येईल, म्हणजे नवती निघेल किंवा थोड्या प्रमाणात बारही निघेल. तोही आपल्याला टेन्शनचं काम नाही त्याचंही. आणि तुमचं नाव काय म्हणले? सुनील गजानन उईके. सुनील भाऊ. तर सुनील भाऊ, इथे आपण मागच्या 1 वर्षापासून तुम्हाला फोनवर माहिती जे देतोय, कटिंग कधी करायची, त्यानंतर कुठले काही खतं सोडायचे, स्लरी यावर आपण भर दिलाय. स्लरी आपण किती दिवसाला देत होतो? आपण स्लरी देतो इथे 8 दिवसांनी देतोय. दर आठवड्याला स्लरी देतोय. त्या स्लरीमध्ये काय काय टाकतो आपण? आपण स्लरीच्या ना ते फुगाच बसलेला आहे. ते शेणखत, गोमूत्र. फुगा म्हणजे ते बॅग आणलेली आहे आपण. हा, बॅग आणलेला आहे. स्लरी बॅग, 4,500 लिटरच्या. हा, स्लरी बॅग. तर त्याच्यातून आपण रोजच्या 300 लिटर काढू शकतो, रोज 300 टाकायच्या. बर. तर आपण इथे 8 दिवसांनी देतो. बाकीचे आपण ड्रॅगन फ्रूट. तर त्याच्यामध्ये काय काय टाकतो शेतकरी बद्दल आपण 4,500 लिटरच्या आहे ना, तर त्याच्यात 15 किलो शेण, ताजा शेण, आणि 5-6 किलो गुळ, आणि 10 लिटर गोमूत्र, आणि तांदळाचं पीठ, बस असं टाकतो. आणि हे किती दिवस ठेवतो? दही नाही, ही फुग्यातला असा आहे, आज 300 लिटर काढायचा, परत
300 लिटर पाणी भरून भरायचं. द्यायच्या, हा. रोजच्या काढायच्या 300 लिटर, रोज आपण गाळायचं slurry काम असं नाही, काढू एकदम शकतो. पाणीच ओके. निघते बाहेर. नितळ पाणीच निघतं. हा, पहिला स्वतः- आपण ड्रम मध्ये कालवलं का ते गाळावं लागायचं, ते बरोबर, गाळायचं कामच नाही. एकदम म्हणजे फायदेशीर आणि हो. कमी उद्योगाचं काम आहे, म्हणजे हो. त्याचा त्रास होत नाही हो, याच्यामध्ये. त्रास होत नाही. आणि त्याचं कनेक्शन सगळं ठिबकला आहे. हो, बरोबर. सगळे झाडं आपले किती आहे? हे 1650 झाड. 1650 झाडांची लागवड झाली आहे. किती अंतर किती घेतलं होतं आपण इथे? हे किती 13 बाय 13. 13 बाय 13 अंतरावर 1650 झाडं लावले. तर आता स्लरी तुम्ही आठवड्याला देताय? हो. रासायनिक खत आपण इथे वापरलंय का? नाही, बिलकुल नाही. रासायनिक खत ते इथे काय बिलकुल आता वापरलं भरलाय, नाही. नुसतं शेणखत भरायलाय. बरोबर, शेणखत या वर्षी आपण भरलंय. हो. तर शेतकरी बांधवांनो, जे स्लरी बॅग आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसते, ते स्लरी बॅग कशी असते, ती स्लरी बॅग तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला जे काही स्लरी करायला त्रास होतोय, बॅरलमध्ये टाकणे, गाळणे, ह्याच्यातून तुम्हाला म्हणजे हे भेटू शकते की निष्काळजी घेऊ शकता तुम्ही की सोपं होतंय तुमचं स्लरी सोडणं. हा झाला स्लरीचा विषय. त्यानंतर आपण किडींसाठी काही आपल्याला पानं वाकडी दिसत होते, कुठं अळी आली, कुठं थ्रिप्स आला, नागळी आली, याच्यासाठी आपण स्प्रे किती वेळा घेत होतो? हे आपण काय 15 दिवसांनी एखादी स्प्रे 15 मारायचा. दिवसांनी, 20 दिवसांनी किंवा महिन्याला. हो, खूप महिन्याला कमी स्प्रे आपण- झालेले आहे या हो. बागेमध्ये. आतापर्यंत 3.5 वर्षामध्ये आपण म्हणू की एक 10 स्प्रेच्या वर झालेलं नाही. हो, बरोबर. बरोबर. 10 स्प्रे जास्तीत जास्त झालेले आहे. हा फायदा फक्त कशाचा आहे? फक्त स्लरीचा, की आपण जे 8-10 दिवसाला स्लरी देतो त्यामुळे झाडाची इम्युनिटी पॉवर इतकी वाढते, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती इतकी वाढते की कुठलाही रोग इथं यात आल्यानंतर झाड त्याच्याशी प्रतिकार करते आणि तो रोग तिथेच थांबतो. तर चला आपण पुढे भाग बघूया. आता पेरूमध्ये आपण किती वेळा हार्वेस्टिंग झालंय? हे आता एकदाच झालेलं आहे. पहिले एकदा बाहेर निघालाय. आता हे दुसऱ्यांदा आपण धरलेलं आहे. हे आता धरला, हे काय कड्या बरोबर. निघाल्या. ह्या अशा कळ्या चांगल्या निघालेल्या आहेत आता भरपूर. आणि ह्या कळ्या आता आपण याला फोम लावतो की नाही लावत? फोम लावतोय. फोम लावतोय, जे की हे दिसतंच आपल्याला. तर शेतकरी बांधवांना फोम जे आहे ना, हे बघा, या अशा प्रकारचं आपण कव्हरिंग करत असतो. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल तरी पण दाखवतो. हे अशा प्रकारचं पहिला आपण फोम लावतो. पेरू जेव्हा लिंबू आकाराचा होतो तेव्हा असं याला लावून आपण त्याला हे पिशवी आपण सनबर्निंग होऊ नये म्हणून लावतो. तर अशा प्रकारे आपल्याला याला फोम बॅग लावल्याचा फायदा असा होतो की फळ क्वालिटी निघते आणि मार्केटला रेट 5 रुपये 10 रुपये जास्त मिळतो. आता सुनील भाऊ, पाणी याला किती दिवसाला देताय थोडं तुम्ही आता ड्रिपनी? संत्र्याला ना? हो, संत्र्याला मी 8 दिवसांनी देतो. 8 दिवसांनी. हा. तर बघा शेतकरी बंधूंनो, आता यांच्यासोबत आमचा 1-1.5 महिन्यापासून संपर्क कमी जास्त असल्यामुळं हे जे 8 दिवसाचं पाणी आहे, 8 दिवसाचं पाणी असं चालत नाही. तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे, पाणी पाहिजे आपल्याला दर 2 दिवसात ठिबकनी किंवा फ्लोनी. आता फ्लोनी इथे शक्य होत नाही द्यायला, म्हणून आपण ठिबकनीच देतो. तर ठिबकनी आता इथून पुढं आपण फेब्रुवारी महिनाभर किंवा मार्च महिनाभर ठिबकनी दिवसाआड 1.5 तास 2 तास, हे जवळपास 5 खोंडी आहे, म्हणजे 5 टप्पे आहे झाडांचे. त्या 5 टप्प्यामध्ये 2 भाग वेगळ्या, जमिनीची क्वालिटी वेगळी आहे, 3ची क्वालिटी वेगळी आहे. तर पाण्याचं नियोजन आहे तिथे आपण कमी जास्त करणार. भारी जमीनमध्ये किती आणि हलक्या जमीनमध्ये किती, तिथे प्रत्येकाने ज्यांना जसा भाग असेल तसं ते व्हिडिओतून घेऊ शकता किंवा मला व्हॉट्सअपला किंवा व्हिडिओमध्ये कमेंट्स करून विचारू शकता, त्याची माहिती तुम्हाला मिळेल. तर आता इथून पुढे आपल्याला पुढच्या जून महिन्यामध्ये आपल्याला हा भाग धरायचा आहे. तर त्याची पूर्वतयारी काय करणार आहे आपण, हे थोडक्यात समजून घेऊ आपण. त्याची पूर्वतयारी म्हणजे आपण याला पाण्याचं, तुम्हाला समजलंय हो, की पाणी आपल्याला आता दर 2 दिवसाआड किंवा दिवसाआड आपल्याला द्यायचंय, थोडं, म्हणजे हा भाग असाच हळूहळू ताणत न्यायचा आहे. स्टोरेज आपल्या झाडामध्ये भरपूर आहे. तरीही आपण इथून पुढं फेब्रुवारी एंड म्हणजे मार्च पासून 05234 आणि मायक्रोटेनचे 2-3 स्प्रे घेणार आहे. आणि बेसल डोसची यावर्षी आत्ता गरज नाहीये, कारण झाडाची कॅनोपी बघता आपण इथे बेसल डोस देणार नाहीये. बेसल डोस आपण पुढच्या वर्षी बाग फुटल्यानंतर देऊ. त्यानंतर इथे आपल्याला काही नवतीमध्ये मावा आणि नागळी दिसली, त्यासाठी आपण स्प्रे घेऊ एक. तर अशा प्रकारे फक्त एवढीच तयारी करायची. याच्यापेक्षा ज्यांचा बाग पहिल्यांदा धरायला आहे त्यांना विशेष तयारी करायची गरज नाहीये, जर झाडं असे असेल तर. आणि आता इथे तुम्हाला गवत मॅनेजमेंट जर करायचं असलं,
हे जे आपण आंतरपीक घेतलंय पेरू, ट्रॅक्टर बिलकुल चालत नाही इथे, नाही. तर आंतर मशागत जर करायची असली तर तुम्ही कशी करता? पहिले तर होता ते हाताचा रोटर, हातातला रोटा होता बरोबर. ते जे आता बंद आहे, तर आम्ही काय नुसतं खुरपलाय फक्त बस. बाग खुरपूनच घेताय आणि म्हणजे खुरपणीसाठी आपल्याला खर्च पण लागतो हो, जास्त, हो लेबर खर्च वाढतो. हो लेबर नाहीतर हातातला रोटा यांच्याकडे आधी होता आणि अजूनही आहे, पण तो खराब झालाय. हातातल्या रोट्याने आपलं हे सगळं इथं रोट्या चालतो पण, आणि रोट्याने इथे सगळं गवत पण मरून जातं. हो आणि पेरूला आपण डबल लाईन टाकली ना, हो डबल लाईन, पेरूला आपण डबल लाईन केली आणि त्याला इन लाईन घेतली. हो इन लाईन. पेरूचं हे किती अंतरावर लावले झाडं आपण? हे 3-3 फुटावर. 3 फुटावर लावले. आणि जेव्हा हे मोठे होतात तेव्हा हे किती उंच होतात तरी शेतकरी बांधव सांगा? हे जवळपास ना 5 ते 6 फुटापर्यंत होऊन जाईल. आता ही एवढी? बाहेर निघोस्तर ना हा 6-7 फुटापर्यंत निघून जाणार. बर, एवढी हाईट होईल जवळपास, आणि याचा घेर होईल. हो तर थोडा याला त्रास होतोच, हो चला याला याला त्रास तर होतोय. हवा खेळती राहत नाही. हम्म. पण आपल्याला याच्यातून जे पैसे मिळणार आहे ह्याच्यातले निम्मे जरी याच्यावर खर्च केले तरी याच्यातले निम्मे शिल्लकच राहतात, त्यामुळे ते परवडणारा विषय आहे. आणि आता हे झाड मी सांगितलंय तुम्हाला 1 महिन्यात म्हणजे ह्या पिकानंतर काढायचे, पण तुम्हाला काय वाटते की काढावे की नाही काढावे? तुम्ही एक शेतकरी बांधवांना सांगा, काय वाटते? हे मोकळ्या आपल्याला मनाने 3-4 पटीने ही जर जास्ती आपल्याला देते उत्पन्न, हा. तर हे कशाला ठेवायचं? Yes, आत्ता बरोबर बोलले. याला की मेहनत जास्ती आहे ना, याला मेहनत नाही. मेहनत जास्त आहे, हो. याला मेहनत कमी आहे. हो. आणि या वर्षीचे बाजारभाव बघता, जर या वर्षी तर आपल्याला धरायचा नव्हताच, पण पुढच्या वर्षी जर देवाच्या कृपेने असाच बाजार असला तर याच्यामध्ये 3 जर कॅरेट माल लागले तर एक झाड आपल्याला किती रुपये देऊ शकते? आज एक कॅरेट 1200 रुपयाला आहे, तर 3-3.5 हजार रुपये एका झाडाने जर दिले तर हे कशाला पाहिजे? बरोबर. आणि ह्या झाडाला पण ह्याचा वाटा भरपूर भेटणार, कारण वाट्याचा जर विषय केला की हे झाड ते ह्या झाड आपण 13 फूट अंतर ठेवलंय आणि ह्या झाड घेते एवढी जमीन, हो. म्हणजे हे झाड जवळपास 4 फुटाचं अंतर स्वतः हो. घेऊन घेते हो. अन्नद्रव्यासाठी, याच्यासाठी शिल्लक कमी राहते, त्यामुळे हे चुकीचं आहे. तर आपण निश्चितच आपले साहेब जे आहेत साहेबांना सांगूया की हा आपल्याला पेरूचा ह्या वर्षी हार्वेस्ट करून पुढच्या वर्षी याला आपण बात करायचं आहे आणि संत्र्याचं एकदम चांगलं उत्पन्न घेऊ, तुम्ही आणि आपण मिळून दोघंही याचं परफेक्ट नियोजन करून बाग हा चांगला आणून दाखवूया. तर शेतकरी बांधवांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? आणि आपण जे इथं आज आलोय पिंपळनेर या गावामध्ये, जे धुळे जिल्ह्यामध्ये आहे, तर इथे आपण 1 वर्षानंतर पहिल्या व्हिजिटला आलोय. इथून पुढे तुम्हाला बाग फुटल्यानंतरचा व्हिडिओ पण इथे तुम्हाला भेटून जाईल. पण अशी जर झाडं तुमची असेल आणि तुम्हाला जर नियोजन त्याचं होत नसेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. शक्यतोवर फोन उचलला जात नाही, कारण भरपूर कॉल येतात. कमेंट्समध्ये टाका किंवा व्हॉट्सअपला तुमचं नाव, गाव, लोकेशन टाकलं तर तुम्हाला संपूर्ण सल्ला मिळेल. बाकी चला, धन्यवाद.